साहेब एक विचारू का, हे सगळं आपण बाजूला, मला एक हे विचारायचंच आहे आणि मला ही इतके दिवस चर्चा सुरू आहे, हे एक पत्रकार म्हणून थोडंसं विश्वास ठेवणं कठीण आहे की या सगळ्या चर्चा फक्त माध्यमातूनच होत आहेत. असं कुठे आहे का, किंवा असा अंदाज आहे की या दोघांमध्ये बोलणं होत आहे का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या विषयावरती गेल्या काही दिवसात बोलत आहेत का? एक लक्षात घ्या की ते दोन भाऊ आहेत. लहानपणापासून त्यांनी एकत्र ते राहिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे असतील, मासाहेब असतील, श्रीकांतजी असतील, हे एकत्र कुटुंबच होतं आहे. त्याच्यामुळे तो ओलावा तर आहेच ना. राजकारणामध्ये थोडेफार मतभेद झाले असतील. अजून स्पष्ट की गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली आहे का? झाली असेल तर मी आता इथे कशा करता सांगू का बरं? म्हणजे एवढं सुरू तुम्ही सांगायला हवं. पण त्यांच्यात संवाद नक्कीच आहे. दोघी भावांमध्ये संवाद आहे. संवाद आहे ना. या विषयावर बघा, संवाद नसता तर उद्याचं पाऊल उद्धवजीनं टाकलंच नसतं. ठीक आहे, आपण एकत्र करूया. संवाद आहे किंवा मनातली किलमिश दूर झालेली आहेत आणि आपल्याला एकत्र यायची ही मानसिकता आहे. ही संवाद असल्याशिवाय होत नाही ना. आणि संवाद हा असायलाच पाहिजे. काय ना, मधल्या काळामध्ये प्रचंड कटुता दोन्ही भावांमध्येही होती, राजकीयदृष्ट्या आणि व्यक्तिगतदृष्ट्या सुद्धा असावी असा एक बाहेर कुठेतरी मेसेज बऱ्याचदा गेला सभांमधून, भाषणांमधून. ही कटुता मिटण्यासाठी म्हणजे फार जे कधी कधी आपण म्हणतो की 2 पावलं तुम्ही पुढे 2 पावलं, इथे खूप जास्त पावलं चालण्याची गरज आहे. ही कटुता मिटली आहे ठाकरे बंधूंमधली? मी असं मानत नाही की त्या प्रकारची कटुता आहे. बरं, कटुता आहे हे चित्र निर्माण करणारे जे लोक आहेत ते आज सत्तेमध्ये आहेत. त्यांनी आतासुद्धा त्यांना असं वाटतंय की आम्ही एकत्र येऊच नाही. बरं. उद्धव आणि राज ठाकरे हे राजकीयदृष्ट्या एकत्र आले तर इथे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उलथापालथ होईल. एक तर मराठी माणसामध्ये, मराठी या संघटनेला, शिवसेनेला किंवा बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग जो आहे हा प्रचंड ताकदीचा आहे. आणि हे झालं तर जे आता आमच्याकडनं पळून गेले आहेत, मोठ्या अपेक्षेने गेले आहेत, किंवा भारतीय जनता पक्षाकडे जो काही मोठा वर्ग आमचा वळलेला आहे ते परत मागे येतील. त्यांना एकत्र आलेले हवे आहेत, त्यांना भक्कम एकजूट हवी आहे. आणि त्याच्यामुळे हे होऊ नये यासाठी अनेक दबावाचे प्रयत्न भविष्यात केले जातील असं वाटतं तुम्हाला? नक्कीच केले जातील. मी यांचं राजकारण जवळनं ओळखतो. मी यांच्या राजकारणामध्ये अनेकदा भरडून निघालो आहे, पण मी उभा आहे. मग दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र असेल, हे महाराष्ट्राच्या भल्याचे विचार करणारे लोक नाही आहेत. हे फक्त स्वतःचं राजकारण पाहणारे लोक आहेत, स्वार्थ पाहणारे लोक आहेत. यांचं जे राजकारण आहे हे स्वतःची ताकद स्वतःच्या विचारांवर वाढवण्याकडे कमी आहे यांचा कल, आणि दुसऱ्यांचे लोक फोडून आपला पक्ष वाढवणं हा त्यांचा मुख्य हेतू आहे. असं या कटुतेचं एक दुसरं कारण काय ना, म्हणजे की आजही एकत्रित येण्याबाबत पक्षाच्या काही नेत्यांबाबत, काही नेत्यांमध्ये विशेष करून मनसेच्या काही नेते वारंवार सांगतात की आम्ही यापूर्वी अनेकदा प्रयत्न केला आणि तसा प्रयत्न झालाही आहे. मला माहीत नाही त्याच्याविषयी. हां, पण मी सांगतो तुम्हाला काय ते काही गोष्टींचा. मी साक्षी पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही फील्डवरती पत्रकार म्हणून असायचो, 2014ला एक प्रयोग झाला होता. तेव्हा तेव्हाही राज ठाकरेंनी पुढाकार घेतला होता. 2014ला जेव्हा शिवसेनेसोबतची युती भाजपने तोडली, आम्ही जेव्हा असं म्हणतो की मागचं सगळं विसरायला पाहिजे, हे जेव्हा उद्धव ठाकरे साहेब सांगतात, आम्ही सगळे सांगतो आहे बरं का, झालं गेलं गंगेला मिळालं. आपण नवीन अध्याय सुरू करतोय ना, आपण नवीन अध्याय सुरू करतोय किंवा तसा प्रयत्न आपण चालवला असेल तर काल काय झालं, परवा काय झालं, भूतकाळात काय झालं, ही भूतं कशा करता आपण नाचवतोय. आज आपण एकत्र येण्याची महाराष्ट्राला गरज आहे. मराठी माणूस आपल्याकडे अपेक्षेने पाहतो आहे. अशा वेळेला जे भूतकाळामधली थडगी उकरत आहेत त्यांना हे एकत्र येणं नको आहे. आता उकरून चालणार नाही. कटुता किंवा काय विषय तुम्ही म्हणताय, दोन्ही बाजूने असू शकतात ना अनुभव. पण आम्ही ठरवलं आहे, उद्धव साहेबांनी ठरवलं आहे, उद्धवजींनी ठरवलं आहे, नाही कालचं काय झालं आहे ते आता आणायचं नाही. आज आणि उद्या आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती आपण फोकस टाकला पाहिजे, झोत टाकला पाहिजे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही त्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह, सकारात्मक आहोत. आणि आम्हाला असं वाटतं आहे की महाराष्ट्रात जर चांगलं घडायचं असेल, ही मुंबई महाराष्ट्रात आपल्याला ठेवायचीच असेल, तर
तोच संघर्ष आपल्याला परत उभा करण्यासाठी संघटन सगळ्यांचं एकत्रित आवश्यक आहे.